नमस्कार बालमित्रांनो. मागच्या पाठामध्ये आपण कोन, कोनाचे घटक, कोनाचे नाव, कोन मापकाची ओळख, कोन मापन, त्यानंतर दिलेल्या मापाचा कोन काढणे, समांतर रेघा आणि लंब रेघा यांच्याविषयी माहिती बघितली. आता या धड्यामध्ये आपल्याला वर्तुळाविषयी माहिती घ्यायची आहे. तर वर्तुळातील त्रिज्या या घटकाविषयी पहिल्यांदा आपण अभ्यास करूया. आता त्रिज्या म्हणजे काय, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे त्रिज्या. तर या आकृतीमध्ये आपल्याला ती दिसते. या पुढील आकृतीत सुद्धा आपल्याला वर्तुळामध्ये त्रिज्या दिसते. आकृतीत वर्तुळाचा केंद्र व वर्तुळावरील बिंदू जोडून त्रिज्या बनली आहे. एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि त्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. एका वर्तुळात अनेक त्रिज्या आपण काढू शकतो. अनेक त्रिज्या आपल्याला काढता येतात. आता आपल्याला वर्तुळातील जीवा या घटकाविषयी माहिती बघायची आहे. जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजेच वर्तुळाची जीवा होय. आकृतीत ए व बी हे वर्तुळावरील बिंदू आहेत आणि रेघ ए बी ही वर्तुळाची जीवा आहे. यानंतर आपण व्यास या घटकाविषयी माहिती घेऊ. व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आकृतीमध्ये जीवा ए बी वर एस हे वर्तुळ केंद्र आहे, म्हणून जीवा ए बी हा वर्तुळाचा व्यास सुद्धा आहे. एका वर्तुळाला अनेक जीवा व अनेक व्यास असतात. यानंतर वर्तुळ काढणे याविषयी आपण माहिती घेणार आहे. वर्तुळ काढण्यासाठी कंपास पेटीतील कंपास हे उपकरण वापरतात. कंपासच्या एका भुजेला धातूचे टोक असून दुसऱ्या भुजेला पेन्सिल अडकवण्याची सोय असते. कंपासला योग्य लांबीची पेन्सिल लावली जाते आणि मग आपल्याला वर्तुळ काढता येते. या ठिकाणी आकृतीत आपल्याला कंपासला पेन्सिल कशी अडकवायची हे दाखवलेले आहे. यानंतर कंपासच्या साहाय्याने वर्तुळ काढण्याची कृती आपल्याला पाहायची आहे. प्रथम कंपासला पेन्सिल अडकवावी. कंपासचे धातूचे टोक आणि पेन्सिलीचे टोक चित्रात दाखवल्याप्रमाणे जुळवून घ्यावे. पुढील आकृतीत दाखवल्याप्रमाणे कंपास आणि पेन्सिल जुळवून घ्यावे. कृती काढताना नेहमी योग्य ती काळजी घ्यावी. धातूचे टोक आणि पेन्सिलचे टोक यामध्ये सोयीस्कर अंतर घ्यावे. कागदावर योग्य जागी एक बिंदू घ्यावा. कागदावर बिंदू घेतल्यानंतर त्या ठिकाणी पेन्सिलने खूण करावी, म्हणजे आपल्याला समजायला सोपे जाते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे धातूचे टोक त्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक कागदावर फिरवावे. पेन्सिलने तयार झालेली आकृती
वर्तुळाची असेल. ज्या बिंदूवर कंपासचे टोक ठेवलेले असते तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. आकृतीत ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आपल्याला दिसतो. सोबतची आकृती पहा. दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढण्यासाठी कंपासचे टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये त्या त्रिज्येएवढे अंतर घेऊन वर्तुळ काढावे. सोबतच्या आकृतीत हे अंतर 2 सेमी आहे, म्हणून हे अंतर घेऊन काढलेल्या वर्तुळाची त्रिज्या सुद्धा 2 सेमी असेल हे यावरून आपल्याला समजते. यानंतर त्रिज्या व व्यास यामधील संबंध आपण पाहूया. त्रिज्या व व्यास यामधील संबंध. शेजारील आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नांच्या आधारे विचार करा. आकृतीमध्ये त्रिज्या कोणत्या आहेत? AB हा व्यास किती त्रिज्याने मिळून झाला आहे? एका त्रिज्येची लांबी 3 सेंटीमीटर असेल तर व्यासाची लांबी किती असेल? व्यासाची लांबी त्रिज्येच्या लांबीच्या किती पट आहे? वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. याच वर्तुळाचा रेघ CD हा दुसरा व्यास काढला तर त्याची लांबी AB या व्यासाच्या लांबी एवढीच असेल का? असेल का? यावरून आपल्याला कळते की एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. धन्यवाद.